मंडळी, मी आता बेल्ल्यामध्ये आहे आणि बेल्ल्यामध्ये एक आपण असं झाड पाहतोय की त्या झाडाला बटाटे हे वरती आलेले आहेत. झाडाला वरती आपण बहुधा असं पाहतो की जमिनीमध्ये बटाटे येतात झाडाला. तर हे जे झाड पाहतोय माझ्या पाठीमागं, आपण या बटाट्याला वरती बटाटे येतात, म्हणजे हवेत बटाटे या बटाट्याच्या झाडाला येत आहेत. हे आपण एक दोन बटाटे या ठिकाणी तोडलेले पाहतोय. गणपत आवटी माझ्याबरोबर आहेत. त्यांच्या या क्षेत्रामध्ये हे बटाट्याचं झाड आहे, त्यांनी हे झाड लावलेलं आहे. नेमकं हे जे बटाटे आपण पाहतोय, हे बटाट्याचं झाड तुम्ही लावलंय, कधी लावलंय आणि कुठून बियाणं तुम्ही आणलं होतं याचं? ते एकदा लावले ना, तो खालचा बटाटा जेवढा जास्त दिवस मोठा होईल, काय मातीलाच खायला घालायचं. पण नंतर आपल्याला कालांतराने खूप वरचं उत्पन्न खूप मोठाला मिळणार. हे आपलं चालू बटाटे लावतो ना, याच्यापेक्षा हे बटाटे याच्यामध्ये हवेमध्ये नायट्रोजन असतं. हे सगळं हे याला काही प्रमाणीकरण करायची गरजच नाही. एकदम इको फ्रेंडली. तिकडे नागपूरला पुष्कळ पाठवले, चित्रकूटला पण नेले. हे जे बियाणं होतं तुम्ही आणलं कुठून होतं नेमकं बटाट्याचं झाड? हा, ते असं संकलन करीत गेलो होतो जास्त. म्हणजे तुम्ही स्वतःच बनवलंय खरं? आता बटाटा तुम्ही पाहताय की जवळजवळ 2 किलोचा बटाटा असेल माझ्या हातामध्ये, एकच बटाटा. एवढ्या मोठ्या प्रमाणात याच्यावरती बटाटे येतात का असायला? किती येतात एकदा एक बटाटे याला? नाही, ते ठेवले तिथे 9-10 किलो आहेत बटाटे. जास्त निघतील. बरं, आपण जे जमिनीतले बटाटे पाहतो त्याची चव आणि याच्या चवीमध्ये काय फरक आहे? याची पावडर बनवली, दुधामध्ये 2 ग्रॅम घेतले तरी चालते, आणि तसंही उकडून खाल्लं, भाजून खाल्लं तरी चालतं. पण कसं की याचे कापून जरी तुकडा लावला तर ते येतच राहत. याचा जर कापून तुकडा लावला तर जमिनीत येणार का हवेत येणार बटाटे? हे बघा, खाली पण आहेत नाही ते. हे बघा पुढे बाबा, हे बघा. म्हणजे जमिनीमध्ये पण बटाटे दिसतात त्याचे. ठीक आहे, ठीक आहे. असं विचारत होतं मला की हे बटाटे जे आहेत, या बटाट्याची चव आणि जे जमिनीमध्ये बटाटे असतात चव काय फरक आहे का दोन्हीमध्ये? नाही, खाण्याला एकदम कसं असतं, व्यक्ती तितक्या प्रकृती. बरोबर. ज्यांना नॅचरल खायचं ते बरोबर हे करतात. का तुम्ही खाल्लं असेल, चवीमध्ये कसे फरक वाटतं का तुम्हाला? तुम्ही खाल्ला असेल तर चवीत वेपर बनवून खा ना तुम्ही, एक देतो ना मी तुम्हाला. हा न्या, हे बघा, हा न्या. अर्धा असं कापायचा, असा कापायचा, हा मोड तसंच लावायचा, आणि बाकीचा साईडचा कांदा वेपर बनवून खायचा. अजून कायचा उपयोग काय होतोय बटाटे नेमका? अजून आयुर्वेदामध्ये काय उपयोग होतो? नाही, खाण्याकरता, भाजी करता भाजून काढली तरी चालतं. सगळं शक्तिवर्धक येते, प्रोटीन जास्त येते त्याच्यामध्ये. हे झाड कधीच, किती वर्षात झाड आहे तुमच्याकडे? हे 2017ला लावलेलं. एवढ्या दिवसापासून झाड लागवड करायची आहे की तुम्ही झाड बनवलंय बटाट्याचं, मोठंही झालंय. दुसऱ्यांना, इतरांना जर वाटलं की बाबा आम्हाला असे बटाटे लावायचे, हवेमध्ये असतात बटाटे आम्हाला पण खायचे, नाही, असा बटाटा लावला तरी चालतो. याचे 4 पीस केले तरी चालतात. याला कोंब आलेलं पाहिजे. कोंब आला, हा वेगळ्या बाजूला काढायचा आणि लावून काढायचा तो असा. आणि असंच झाड येणार त्याचं पण वरती. असं हे काय वेल आहेत नाही. नमस्कार, तुम्ही हे बटाट्याचं झाड बघायला या ठिकाणी आज आलेले आहात. काय वाटतं तुम्हाला की तुम्ही पाहिले तुम्ही बटाटे लागवड करायला घेऊन जाणार आहेत, काय कसं तुम्ही आले नेमकं? हो, मी काय करणार आहे, हे आवटी साहेबांची गाठ मी 10 दिवसापूर्वी घेतली आणि परत माहिती मिळवण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे त्यांच्याकडे. आणि हे जे बटाटे आहेत हे वेलाला येतात. वेलाला आपले बटाटे जमिनीमध्ये येतात, हे वेलाला येतात. हे नवीन शोध या आवटी साहेबांनी लावलेला इथं, त्याच्यासाठी मी इथं पाहण्यासाठी आलेलो आहे. या झाडावर त्यांनी या बटाट्याचा वेल वर लावलेला आहे आणि वर हे असे बटाटे आलेले आहेत. याचा हा भाग लावला तरी होतो. आणि जमिनीमध्ये कंद येतात, याच्यापासून अनेक कंद तयार जमिनीमध्ये होतात. त्या कंद जर लावला
त्यापासून सुद्धा आपल्याला वेल तयार होतो. हा वेल निघाल्याच्या नंतर त्याला झाडावरच घालावा लागतो आणि असे बटाटे झाडावर येतात. ओके, आपण पाहतोय प्रेक्षक की एक आगळं वेगळं असं झाड आहे, दुर्मिळ झाड यांनी या ठिकाणी लावलेलं आहे. ह्या बटाट्याला जमिनीत नव्हे तर हवेमध्ये बटाटे येतात आणि हे बटाटा आपण जर खाल्लं त्याची चव पण चांगली आहे. आगळी वेगळी चव आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते. रामदास सांगळे, शिवनेरी एक्सप्रेस, बेल्ले.